पूर्णत्वास येत आहे। पण हे होत असताना महापालिकेच्या जनरल बॉडीनं हे नाट्यगृह मॅनेजमेंटसाठी देण्याचा ठराव त्या ठिकाणी पास केला। रंगकर्मीयांच्या भावना थोड्या तीव्र होत्या, समज गैरसमज यामध्ये होतेच। या बाबतीमध्ये सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब आणि महापालिकेचे अधिकारी आणि रंगकर्मी यांची एकत्रित बैठक या ठिकाणी पार पडली। महापालिकेनं सध्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपलं म्हणणं मांडलं। रंगकर्मियांनी आमची जी काही गरज आहे त्या संदर्भात आपलं म्हणणं मांडलं। या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाल्यानंतर सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेबांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे की जी काही आपण या ठिकाणी हा जो निर्णय घेतलेला आहे हा महासभेचा निर्णय असतो, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हा निर्णय घेतलेला आहे, पण तरी पण रंगकर्मियांच्या भावना देखील तेवढ्याच तीव्र आहेत आणि आपण याविषयी परत एकदा जीबीमध्ये नव्यानं चर्चा करावी आणि मग आपल्याला जर योग्य वाटला तर त्या पद्धतीने निर्णय घ्यावा। पण निश्चितपणे या शहराचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सर्व रंगकर्मियांना ग्वाही देतो की रंगकर्मियांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, कुठलाही आर्थिक बोजा त्यांच्यावर जास्त पडणार नाही, किंवा कलेचं कुठलं नुकसान होणार नाही, यासाठी मी या ठिकाणी सतर्क राहीन। बघा, कुठलाही ठराव पास होत असताना अशी कुठं तरतूद नाही आहे, पण ॲक्च्युली करायला पाहिजे होती। कारण आपलं नातं कोल्हापूर हे छोटं आहे, प्रत्येक क्षेत्राशी प्रत्येक लोकप्रतिनिधीचं नातं हे जोडलेलं आहे आणि त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे। यामध्ये थोडी चूक झाली असेल, इथून पुढं ज्या काही अशा गोष्टी चर्चेला येतील महापालिकेत तर त्या क्षेत्राच्या लोकांशी चर्चा करून हे विषय आणावे, अशा पद्धतीने मी सूचना माझ्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या नेत्यांना देईन। आपल्याला माहीत आहे केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षापूर्वी जे जळीतग्रस्त झालं त्यामध्ये काहीच राहिलं नव्हतं। तातडीनं त्या ठिकाणी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले। खरं म्हणजे टर्न टेबल लँडर आत गेलं नाही, त्यामुळे फार मोठं नुकसान त्याचं झालं। टर्न टेबल लँडर आत गेला असतं तर ते लवकर विझलं असतं, पण आता त्यात काहीच राहिलं नव्हतं। पाठीमागचा संपूर्ण पार्ट बदलावा लागला आणि मग यामध्ये हे होत असताना काम चांगलं व्हावं, त्या ठिकाणी लाईट असेल, साऊंड असेल, टेक्निकल गोष्टी परत त्यामध्ये अडचणी यायला नकोत, यासाठी वारंवार सूचना रंगकर्मियांच्या पण वतीनं आल्या आणि शेवटी बघा, एखादं काम आपण दिलेलं असताना ते काम टायमात पूर्ण होईलच असं नाही, काही त्यात अडचणी पण येऊ शकतात, काही बदल असतो आणि या दृष्टीनं ते काम होत राहिलं। पण आता हे काम अंतिम टप्प्यात आहे। मला वाटतं शेवटचा जो निधी राहिला होता डीपीचा, ट्रान्सफॉर्मर पाहिजे होता, ट्रान्सफॉर्मर बसवायला देखील महापालिकेकडे पैसे नव्हते, ते मी माझ्या डीपीसीच्या निधीतून तातडीनं 1,80,00,000 रुपये दिले की जेणेकरून केशवराव भोसले नाट्यगृह लवकर सुरुवात होऊन दे। हा ट्रान्सफॉर्मर देखील लगेच बसेल। 9 तारखेला मला वाटतंय की सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि त्या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृह असेल, आपला फाउंटन रंकाळ्यामध्ये आपण जो बसलेला आहे तो असेल, छत्रपती शाहू महाराजांचं समाधीस्थळ असेल, MRDP प्रोजेक्ट जो कोल्हापूर जिल्ह्यासाठी होतोय 3200 कोटी रुपयाचा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण करतोय, त्याची सुरुवात असेल, अशा काही गोष्टींची उद्घाटनं ही त्यांच्या हस्ते होतील असं मला वाटतं। यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। पहिली गोष्ट म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण होतंय, त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला विश्वासात घेऊनच करायला पाहिजे असं एक महामंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो। कारण असं म्हणण्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे यांच्याकडे एक नाट्यगृह चालवण्यासाठी जो अधिकारी वर्ग असतो, तज्ज्ञ अधिकारी वर्ग, त्याच्यानंतर कर्मचारी, टेक्निशियन्स, कामगार हे आत्तापर्यंत उपलब्ध नाही आहेत आणि ते तज्ज्ञ नाही आहेत। त्याच्यामुळे ही आज परिस्थिती आलेली आहे की नाट्यगृह खाजगीकरण करण्यासाठी, आणि तो स्टाफ, ते अधिकारी वर्ग, त्यातली तज्ज्ञ मंडळी, उदाहरणार्थ साऊंड इंजिनियर म्हणा, व्यवस्थापन म्हणा, मॅनेजमेंट म्हणा, त्याच्यानंतर आर्ट डायरेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी चित्रपट महामंडळाचे हे सगळे सन्माननीय सभासद आहेत आणि ते कोल्हापूरसाठी कोल्हापुरातलेच आहेत। मग ते कोल्हापूरसाठी, कोल्हापूरच्या या नाट्यगृहासाठी काम करू इच्छितात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून। मग तुम्ही का कशाला खाजगी संस्थेला देताय आणि कुणाला देताय? कोणतरी येणार, काहीतरी करणार
कोणतं राजकीय व्यक्तीच हे सगळं करणार याची आम्हाला अशी कुणकुण लागली आहे. लोक बोलत आहेत बाहेर की राजकीय व्यक्तीचा मुलगाच करतोय, करणार आहे. सो हे चुकीचं आहे ना, हे चालणार नाही. अहो अजून ठरायच्या अगोदर पार्किंगचा रेट तयार झाला. 2 व्हीलरचा रेट किती आणि 4 व्हीलरचा रेट किती, एवढं जर आमच्यापर्यंत इत्थंभूत माहिती येत असेल, काय इत्थंभूत जर माहिती येत असेल तर काय म्हणजे काय चाललंय काय कोल्हापुरात. एकूणच जर आपण बघितलं तर आता रंगकर्मींनी देखील तरी अजूनही महापालिका ठराव केलेला आहे असं महापालिका म्हणते. एकूणच रंगकर्मींच्या विरोधानंतर देखील तो प्रस्ताव पुढे देण्याचा किंवा तशा पद्धतीनं खाजगी संस्थेला चालवण्याचा देण्याचा निर्णयाला मागं हटत नाही असं दिसतंय महापालिका. नाही पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट सांगतो, कोल्हापुरातील रंगकर्मी असतील, चित्रकर्मी असतील, आम्ही सर्व एक आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्याच पाहिजेत. उगाच कोणतरी उठतोय, त्याला काय अनुभव नाही, कुठली तर संस्था येणार, कुठल्या नेत्याचं पोरगं येणार, नेत्याचा पाहुणा येणार, तो चालवणार आहे का केशवराव भोसले नाट्यगृह. सांस्कृतिक विभागानं नाट्यगृह, सांस्कृतिक खातं, सांस्कृतिक मंत्रालय काय आहे, सांस्कृतिक जतन आणि संवर्धन करण्यासाठी, जपण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आहे. मग त्याच्यामध्ये फायदा आणि तोटा बघितला जात नाही. मग आमची चित्रनगरीमध्ये किती फायदा होतोय ते बघणं गरजेचं आहे ना. ज्या सेवा द्यायच्या आहेत, आता KMT कोल्हापूरची उदाहरणार्थ तोट्यात चालू आहे ना, चालवते ना कोल्हापूर महानगरपालिका. मग उद्या म्हणाल तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा चालत नाहीत, मग त्या का खाजगीकरण करणार का. काही गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये फायदा ना तोटा या तत्वावर चालवल्या पाहिजेत. हे भारत सरकार म्हणा किंवा महाराष्ट्र शासन म्हणा. अहो ज्या वेळेला 90च्या काळामध्ये ज्यावेळेला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला हेच केशवराव भोसले, आपला हाच रंकाळा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात होता. रंकाळा हा जलसंपदा खात्याने वर्ग केला कोल्हापूर महानगरपालिकेकडे आणि हे केशवराव भोसले त्यावेळेला PWD होतं, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होतं. त्यांनी ते वर्ग केला आपल्या महानगरपालिकेला. मग कशासाठी केलं, नाहीतर मग त्यांना परत द्या, शासन चालवेल. तुम्हाला एवढंच जर जमत नाही ना, तुम्ही सरेंडर का होताय, डायरेक्ट तुम्ही हातपाय गाळताय. अहो एवढी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर ही कलानगरी आहे आणि तुम्ही कलानगरीमधली कला नाही त्याचं खाजगीकरण करताय. जयप्रभा गेली, शालिनी गेली, आता केशवरावही जाणार. बघा हा उद्रेक होईल कोल्हापूरमध्ये. ह्या गोष्टी काही गोष्टी जर समजल्या कोल्हापूरकरांना तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. 9 तारखेला काहीची गडबड होते समोर. बघा मीही कालच जाऊन केशवरावमध्ये पाहणी केली तर मी आणि असंख्य लोक दररोज आमचे रंगकर्मी, चित्रकर्मी ते व्हिडिओद्वारे प्रत्येक कलाकाराला किंवा समाजाला, नागरिकांना दाखवतात की आज या केशवरावमध्ये असं चाललं आहे, असं घडते, असं घडते. तर मी म्हणतो की महानगरपालिकेने, आयुक्त साहेबांनी, महापौर मॅडमनी स्वतः जाऊन तिथे पाहावं, काही तज्ज्ञ लोकांना घेऊन. ते जर पूर्ण होत असेल 9 तारखेपर्यंत त्याचं उद्घाटन करावं. नाहीतर निर्णय हा तुम्ही घ्यायचा आहे, आम्ही कोण शेवटी जनता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.